नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आपण दररोज स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचतो. तर ते कशासाठी वाचायचे, त्याचं कारण काय आहे आणि ते वाचल्यानंतर काय होते ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण माहिती आज आपण ऐकणार आहोत. तर स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र चरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ एक ग्रंथ व धार्मिक पुस्तक नसून मानवी जीवनाला दिशा देणारा, श्रद्धा वाढवणारा आणि संकटात आधार देणारा अमृत ग्रंथ आहे. म्हणून आपण स्वामी चरित्र अमृत हे वाचायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोण होते? तर श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांचा वास हा प्रामुख्याने अक्कलकोट येथे होता, म्हणून त्यांना अक्कलकोट स्वामीही असे म्हणतात. स्वामी समर्थ महाराज हे योगी, तपस्वी आणि सिद्ध पुरुष होते. त्यांचे जीवन गूढ, अलौकिक आणि चमत्काराने भरलेले होते. ते जात पात, श्रीमंत, गरीब, विद्वान, अविद्वान असा भेद ते कधीच करत नसत. ते सर्वांवर समानच कृपा करत असत. स्वामी नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हे वाक्य सर्व भक्तांना आधार देतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहेच. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची आता आपण ओळख करून घेऊयात. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री गजानन महाराज यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये 51 अध्याय असून स्वामीचे जीवन, लीलाचरित्र, उपदेश आणि भक्तावरील कृपा यांचे सुंदर वर्णन केले आहे. हा ग्रंथ वाचणे म्हणजे स्वामींच्या सानिध्यात बसल्यासारखा अनुभव येतो. स्वामींचे अक्कलकोटात आगमन होणे. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटे येथे आले तेव्हा उघडेपणाने अंगावर कपडे नसताना रानावनात वावरत असत. लोक त्यांना वेडा समजत, पण काहींनी त्यांच्या डोळ्यातील तेज ओळखले होते. हळूहळू लोकांना कळू लागले की हा साधा मनुष्य नसून महान सिद्ध पुरुष आहेत, म्हणजे स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या अद्भुत अशा इतक्या लीला आहेत की स्वामी चरित्र सारामृतामध्ये अनेक चमत्कारात वर्णन केले आहे. अन्नपूर्णा लीला. स्वामी कधीही अन्न साठवत नसत, पण भक्तांना कधीही उपाशी राहू देत नसत. जेव्हा जेवण नसे तेव्हा कुठून तरी अन्न प्रकटच होत असे. रोग निवारण. अनेक असाध्य रोग स्वामींच्या कृपेने पूर्णपणे बरे झाले आहेत. फक्त त्यांच्या चरणस्पर्शाने किंवा ठीक होईल या एका वाक्याने रोग नष्ट होऊन जात असे. संकटातून मुक्ती होत असे. दिवाळखोरी, अपत्यप्राप्ती, मानसिक त्रास, शत्रू, भय अशा अनेक गोष्टीतून, संकटातून भक्तांची स्वामी समर्थ महाराज सुटका करत असतात. स्वामींचे उपदेश आहेत काही. स्वामी फार लांब प्रवचने देत नसत, फक्त थोडक्यात पण खोल अर्थ सांगत. त्यांचे काही अमूल्य असे विचार आहेत. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवायचा असतो. अहंकार हा पूर्णपणे सोडून द्यायचा असतो. कर्म हे करत राहायचं असतं. फळाची चिंता करायची नसते. गुरुशिवाय जीवन अंधारात असते. नामस्मरण हेच खरे साधन आहे असे स्वामी महाराज म्हणतात. जसे ठेवीन तसेच राहा. भक्तांशी स्वामींचे नाते कसे आहे ते आता आपण पाहूयात. तर स्वामी आपल्या भक्तांना आपल्या लेकरासारखे जपत असतात. कधी राग, कधी प्रेम, कधी कठोर शब्द, पण त्यामागे नेहमी भक्ताचे कल्याणच असते. त्यामुळे जे भक्त श्रद्धेने शरण गेले असतात त्यांना स्वामींनी कधीही वाऱ्यावर सोडलेले नाही. स्वामी चरित्र वाचनाचे आता आपण महत्त्व काय आहेत? स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे अनेक लाभ सांगितले जातात. मानसिक शांती, संकट कमी होणे, श्रद्धा वाढणे, नकारात्मक विचार दूर होणे, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे. अनेक भक्त 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस पारायण करतात. तर पारायण कसे करायचे आहे? तर स्वच्छ ठिकाणी बसायचे आहे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून ठेवायचा आहे. श्रद्धेने मन शांत मनाने वाचन करायचं आहे. वाचनानंतर प्रार्थना करायची आहे. पारायणात नियमापेक्षा भाव महत्त्वाचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत असे भासू द्यायचे आहे. स्वामी देहाने जरी नसले
तरी ते आजही आपल्या भक्तांच्या हृदयात जिवंत आहेत असं म्हटलं तर काही हरकत नाही. स्वामींवर श्रद्धा ठेवणारा भक्त कधीही एकटा पडत नसतो. आजही अनेक लोकांना स्वप्नात, अनुभवात, अडचणीच्या क्षणी स्वामींची मदतच मिळते. तर स्वामी चरित्र सारामृत हा केवळ ग्रंथ नसून तो एक जिवंत अनुभव आहे. जो भक्त श्रद्धेने वाचतो त्यांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामी चरित्र सारामृत हा केवळ ग्रंथ असं समजून वाचू नका. तो एक जिवंत अनुभव आहे असं समजून वाचायला सुरुवात करा. जर तुम्ही आयुष्यात कुठल्याही अडचणीत असाल तर मनापासून एकदा तरी म्हणा, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. नक्कीच तुमचा मार्ग दाखवतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात स्वामींनी केलेला एखादा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.